कोण माझ्याशी कसं वागलं, कोणी माझा किती अपमान केला, कोणी माझा कसा रिस्पेक्ट करत नाही आहे किंवा कोणालाच माझ्याबद्दल काहीच पडलेलं नाही आहे आणि लोक मला कसं रिजेक्ट करतात किंवा नेहमीच मला कशी वाईट वागणूक मिळते किंवा आयुष्यात कोणी माझी कशी फसवणूक केलेली आहे, कोणी कसा विश्वासघात केलेला आहे, भूतकाळामध्ये लोक माझ्याशी कसे वागलेले आहेत. हे झालं लोकांच्या वागण्याच्या बाबतीत. कारण हे उदाहरण यासाठी दिलं कारण लोकांचं वागणं, कोण तुमच्याशी कसं वागेल, कोण तुमच्याशी किती प्रेम करेल, तुमच्यावरती किती प्रेम करेल किंवा तुमची किती काळजी घेईल, ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात. जगातल्या कुठल्याही माणसाच्या हातात नसतं की दुसऱ्या माणसाने त्याच्याशी कसं वागावं. तर हा पहिला मुद्दा झाला. त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टींच्या मागे आपण धावतो, कुठल्या गोष्टींच्या विचारांमध्ये आपण अडकलेलो असतो. तर एखादी घटना, स्पेशली दुर्दैवी घटना असेल, नकारात्मक गोष्टी असेल की ती माझ्या बाबतीमध्ये का घडली. मग ते एखादं नातं तुटणं असेल, एखादं नातं दुरावणं असेल, एखाद्या व्यक्ती आयुष्यातून लांब जाणं